हॅलो. नमस्कार, मी रागिणी महाजन बोलते. पैशाचा बंदोबस्त झालाय तर मी स्केच घ्यायला येते. ओके. एक मिनिट रागिणीजी, सो सॉरी. आज आपल्याला भेटता येणार नाही कारण का आज 31 निमित्ताने मी बाहेर जायला निघालोय. त्यामुळे आपल्याला जर भेटायचं असेल तर ते आता डायरेक्ट पुढच्या वर्षी. आणि हे बघा, जेव्हा केव्हा आपल्या भेटीचं ठरेल तेव्हा असाच फोन करून येत जा. ओके. चला, सगळ्यांना हॅपी न्यू इयर. ओके, बाय. हॅलो. काय ग, निघायचं? कसला उर्मट माणूस आहे हा. काय? मला स्पष्ट बोलला की मी 31च्या पार्टीसाठी बाहेर जातोय, पुढच्या वर्षी भेटूया. हो. रागिणी, हे जे स्केच आहे ना, ते आपल्या आधी जर का समजा राजनच्या हातात सापडलं ना तर काही उपयोग नाहीये ह्या सगळ्या गोष्टींचा. मॅडम, दारावर कोणीतरी बिल घेऊन आले. कसलं बिल? बिल अनिका मॅडमच्या नावाने आले. तू जा, मी आले. हो. आता या अनिकाने काय गोळ घातलाय काय माहिती. तू पैसे दे, मी कपाटात ठेवते. शी, चल 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 चल. रोहित, कसं झालं प्रेझेंटेशन? ठीक झाला आई. ठीक झालं? रोहित, तुला माहिती आहे ना, ठीक झालं, ॲव्हरेज. मुळात मला हे शब्दच आवडत नाही. यू शुड ऑलवेज गिव्ह युअर बेस्ट. हो आई, मी माझ्या परीने बेस्ट देण्याचाच प्रयत्न केला, पण अगं. पण काय, तुला प्रेझेंटेशनसाठी वेळ कमी पडला का रिसोर्सेस? रोहित, तुला माहिती आहे हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी तुला एकट्याला हँडल करायला दिले. बिकॉज आय ट्रस्ट यू. माझा विश्वास आहे तू हे करू शकशील. अगं हो आई, पण मी माझ्या परीने प्रयत्न करतोय ना. रोहित, हा टोन आहे तुझा माझ्याशी बोलण्याचा? आई, आय एम रिअली सॉरी. मला चिडचिड करायची नव्हती. सध्या कामाचं प्रेशर खूप आहे म्हणून चिडचिड होते. आय एम रिअली सॉरी. इट्स ओके. फोकस करून काम कर, सगळं ठीक होईल. बरं ऐक ना, हे प्लीज एकदा चेक करशील का? उपमा. राधिका, मला पाणी दे. हो. रोहित, मूर्ख, बेसिक अक्कल नाहीये का ग तुला? इथे आम्ही दोघं जण महत्वाचं काम करतोय आणि तू पाणी सांडून ठेवलंस. एक तर आधीच मला कामाचं टेन्शन आहे, त्यात तर तू अजून भर घाल. इनफ इनफ. रोहित, पेपर्स आहेत, त्याचं प्रिंटआउट परत काढता येईल. एवढं चिडण्याची गरज नाही. राधिका, तू जा. ए आई, हे बघ. हे काय? अनिकाची कसली बिल आहे? अरे काय, शॉल, स्वेटर, ड्रेसेस. माझी लेक हे सगळं कशाला ऑर्डर करेल? नाही, एक मिनिट. तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय असं मला वाटतं. हे बिल आमच्या अनिकाचं असूच शकत नाही. अहो, ती ह्या सगळ्या गोष्टी कशाला मागवणार? दुसऱ्या कोणाचं तरी असेल. जा घेऊन जा. हे सगळं त्यांनीच मागवलंय आणि म्हणाल्या घरी येऊन पैसे घ्या. आई, इकडे इकडे इकडे. अगं, हे अनिकानेच मागवलं असणार त्या हिरकणी स्टँडसाठी. तूच सांगितलं होतंस ना तिला? त्या कमळीने कॉलेजमध्ये जो पराक्रम घालून ठेवलाय ना, तिथे वरचढ चढ तुझे शब्द होते ना. घ्या, हा सगळा खर्च त्याचाच आहे. पण मग हे एवढं बिल कोण देणार? तो प्रश्न मला सुद्धा पडलाय. हा, माझ्याकडे काही एक पैसे नाहीयेत. राजनकडे दे. अगं, अशी काय करते? राजन भडकले माझ्यावर तर. कसा भडकेल तो? नाही भडकणार. तू त्याला सांग की अनेकाने ह्या सगळ्या गोष्टी तो हिरकणी स्टँड आहे ना त्याच्यासाठी म्हणून घेतले. म्हणजे चांगलं काम करते ना, ती सुधारते.
हे बघून राजन खरोखर तिला काही एक बोलणार नाही, तो समजून घेईल, तुला पण समजून घेईल. हा आता फक्त हे त्याच्यासमोर तू कसं मांडतेस ह्याच्यावर डिपेंड करतं ते. जा, समजून घेईल. पण ना खरंच मॅडम, हे गर्ल्स हॉस्टेलमध्ये रात्री 10 वाजताच दिवे बंद करायचे, हा नियम तुम्ही का केलात? मॅडम मी नाही स्वतःहून केलेलं. मला वरून ऑर्डर देण्यात आली. वरून म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? दळवी सरांनी तुम्हाला तसं सांगितलं? नाही नाही मॅडम, हो तुम्ही माझ्याकडे असं का बघताय? मी सांगितलं होतं का तुम्हाला तो रूल बनवायला? मग कोणी सांगितलं? मला खरं खरं काय ते कळलं पाहिजे, नाहीतर तुमची नोकरी जाईल हे लक्षात ठेवा. मॅडम प्लीज असं काही करू नका. मला कामिनी मॅडमनी सांगितलं. कामिनी मॅडम? हो, त्याच म्हणाले की हॉस्टेलचं लाईट बिल जास्ती येतंय म्हणून रात्री 10 नंतर लाईटी चालू नाही ठेवायच्या. आजी, मला वाटतं हा रूल बरोबरच आहे. काय बोलते सानिका? अगं मुलं रात्री 12-12 वाजेपर्यंत अभ्यास करत असतात. अगं आजी, म्हणजे माझं म्हणणं तसं नव्हतं, पण रूममध्ये अशा पण मुली असतात ज्यांना लवकर झोपून लवकर उठायचं असतं सकाळी, आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा असतो. मग अशा मुलींना बाकीच्या लेट झोपतात, त्या मुलींमुळे प्रॉब्लेम होईल ना, त्रास होईल ना. आणि आता हॉस्टेल रूम तर शेअरिंगमध्ये सगळ्यांची मिळून आहे, पर्सनल थोडी आहे. तर आपल्याला जे रूल्स आहेत ते सगळ्यांचे बघून बनवायला पाहिजे ना. नाही, हा मुद्दा बरोबर आहे. ऋषी सर, याबद्दल आपल्याला काय करता येईल? नाही बरोबर आहे. म्हणजे काही मुलांना रात्री अभ्यास करणं सोयीचं जातं, काही मुलांना सकाळी लवकर उठून अभ्यास करणं सोयीचं जातं. माझ्याकडे ॲक्च्युली यावर एक बेटर सोल्युशन आहे मॅडम. मला असं वाटतं की आपण कॉलेजमध्ये रात्री जरा एक्स्ट्रा लेक्चर्स ठेवले. मी स्वतः ते लेक्चर्स कंडक्ट करेन, म्हणजे स्टुडंट्सना जर का काही डाऊट्स असतील तर ते सुद्धा तिथे क्लिअर होतील. बाकीच्या टीचर्सना पण आपण विचारूया इफ दे आर रेडी. GS म्हणून कमळी, तुझं काय मत आहे? सर म्हणतात ते बरोबर आहे. त्यांनी क्लास घेतल्यावर सगळ्यांना उपयोगच होणार आहे त्याचा. पण लवकर लाईट बंद करणं असं मला बरोबर वाटत नाही, कारण परीक्षेचा काळ आहे. सगळ्यांना रात्रीचा अभ्यास करायचा असतोय. कसं शांतता असते रात्री आणि कॉन्सन्ट्रेशन बी राहतंय. ज्याला झोपायचं असेल तो पांघरून घेऊन झोपून जाईल की. आणि जर हे एक्स्ट्रा क्लासचं होणार नसेल तर मग निदान कमी पॉवरचा बल्ब तरी लावायला पाहिजे असं मी विनंती करतो हॉस्टेलमध्ये, जेणेकरून ज्याला झोपायचं आहे त्याला त्रास बी होणार नाही, ज्याला अभ्यास करायचा तो अभ्यास बी करेल. ही कल्पना चांगली आहे.